Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Mechanical Engineering Measurements subject in this semester, and the subject code is 22443. We are discussing our second unit, that is displacement, force and torque measurement, and up to RVDT, rotary variable differential transformer. We have finished in last video. Now we will continue with next point, that is force measurement. ओके तर लास्ट काही व्हिडिओजमध्ये आपण डिस्प्लेसमेंट मेजरमेंट बघितलं होतं. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आता आपण फोर्स मेजरमेंट म्हणजे काय ते बघणार आहोत. ओके, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फोर्स मीन्स मास इनटू ॲसेलरेशन. तर बऱ्याच ठिकाणी हा फोर्स मेजर करणं देखील खूप गरजेचं असतं. ओके, मेनी ॲप्लिकेशन्स इन इंडस्ट्री रिक्वायर द मेजरमेंट ऑफ फोर्स ऑर लोड. Force is a vector and acts in a straight line. It can be through the center of mass or be offset from the center of the mass to produce a torque, or with two forces a couple. Force can be measured with a device such as strain gauges. In many applications where a load or weight is required to be measured, the sensor can be a load cell. Okay, तर फोर्स मेजरमेंटच्या काही मेथड्स आहेत किंवा डिव्हाइसेस आहेत ज्याच्यामध्ये जनरली स्ट्रेन गेज आहे, पण बऱ्याच वेळेला लोड किंवा वेट ज्यावेळी मेजर करायचं असतं त्यावेळी एक सेन्सर यूज केला जातो, त्याला काय म्हणतात, लोड सेल. ओके, फोर्स द टर्म दॅट relates the mass of an object to its acceleration and acts through its center of mass, such as the force required to accelerate a mass at a given rate. Forces can be defined by magnitude and direction and are given by the following: force is equal to mass into acceleration. Okay, and its SI unit of force is Newton, and MKS unit of forces is kgf. Okay, तर फोर्स मीन्स मास इंटू ॲसेलरेशन, आणि फोर्स युनिट का आहे, SI युनिट का आहे न्यूटन, आणि MKS युनिट आहे KGF. ओके, त्यानंतर आपण लोड सेल म्हणजे काय बघूया. ओके, लोड सेल इज अ फोर्स ट्रान्सड्यूसर. ओके, लोड सेल म्हणजेच काय, फोर्स ट्रान्सड्यूसर और फोर्स सेन्सर. ओके, लोड सेल is a force transducer which utilizes deflection of an elastic member as a primary sensing device and strain gauge as a secondary transducer. ओके, म्हणजेच काय, लोड सेल काय, एक असा डिव्हाइस आहे जे फोर्स किंवा लोड मेजर करण्यासाठी, ज्याच्यामध्ये प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट काय आहे, इलास्टिक मेंबर आहे जो डिफ्लेक्ट होतो. ओके, आणि सेकंडरी ट्रान्सड्यूसर काय आहे, स्ट्रेन गेज आहे. ओके, आता लोड सेलचे ॲप्लिकेशन्स काय काय बघा. टूल डायनामीटर्स आहे, वेइंग मशीन्स, वजन काटे. ओके, फॉर व्हेकल्स, लोड मेजरमेंट इन मटेरियल हँडलिंग डिव्हाइसेस सच ॲज क्रेन और AGV, बॅक फिलिंग मशीन्स, सस्पेन्शन, ब्रिजेस एक्सेट्रा. ओके, लोड सेलचे ही काही ॲप्लिकेशन्स आहेत. डायनामीटर्स आहेत, वेइंग मशीन्स आहेत, वजन काटे आहेत फॉर व्हेकल्स किंवा मटेरियल हँडलिंग डिव्हाइसेसमध्ये देखील यूज केलं जातं. बॅक फिलिंग मशीनमध्ये लोड सेल असतं, सस्पेन्शन ब्रिजेसमध्ये असतं. ओके, तर हे काही ॲप्लिकेशन आहे लोड सेलचे. त्यानंतर आता आपण टाईप्स बघूया लोड सेलचे. ओके, लोड सेलचे टाईप्स बेसिकली हायड्रोलिक, न्यूमॅटिक हे मेकॅनिकल टाईप्स आहेत. ओके, पण टोटल जर त्याचे टाईप्स बघायला गेले तर कुठले कुठले आहेत बघा. हायड्रोलिक लोड सेल आहे, न्यूमॅटिक लोड सेल आहे, स्ट्रेन गेज लोड सेल आहे, पिझो इलेक्ट्रिक लोड सेल आहे, आणि कॅपॅसिटन्स लोड सेल आहे. ओके, तर आता आपण वन बाय वन याचे सगळे डिटेल्स बघणार आहोत. पहिल्यांदा आपण हायड्रोलिक लोड सेल म्हणजे काय ते बघूया. आता हायड्रोलिक लोड सेल म्हणजे बघा, आता हायड्रोलिक म्हटल्यानंतर याच्यामध्ये वर्किंग मीडियम काय असणार आहे, फ्लुइड किंवा तुमचं ऑइल किंवा या रिलेटेड जे फ्लोईंग मटेरियल आहे ते असणार आहे. तर त्याचं बेसिक कंस्ट्रक्शन बघा कसं आहे. फिगर शोज हायड्रोलिक लोड सेल. दी हायड्रोलिक लोड सेल कन्सिस्ट ऑफ पिस्टन सिलेंडर असेंब्ली. ओके, त्यानंतर प्रेशर सेन्सिंग एलिमेंट दॅट इज डायफ्रॅम, अँड हायड्रोलिक फ्लुइड दॅट इज ऑइल. ओके, तर हे आपल्याला डायग्रॅममध्ये दिसते. आता बेसिकली डायग्रॅम बघूनच आपल्याला त्याचं वर्किंग लक्षात येतं की हा डायफ्रॅम कसा आहे, ॲज अ इलास्टिक मेंबर. जसं की आधी आपण डेफिनेशनमध्ये बघितलं की लोड सेलमध्ये प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट काय असतो,
एक इलॅस्टिक मेंबर, म्हणजे डायफ्रॅम हा कसा आहे, हा इलॅस्टिक आहे, हा लोडिंग प्लॅटफॉर्म आहे आणि वरती लोड आहे. ओके, आणि हे पिस्टन आहे. ओके, तर खाली आपलं हायड्रोलिक फ्लूइड आहे, ऑइल आहे, आणि हे डायरेक्टली कशाला कनेक्ट आहे, प्रेशर गेज. म्हणजे जो वर्किंग साधारण कसं असेल बघा, ज्यावेळी लोड अप्लाय होईल, ओके, किंवा फोर्स, लोड किंवा वेट ज्यावेळी ह्या लोडिंग प्लॅटफॉर्मवरती अप्लाय होईल, तो काय करेल, पिस्टनला डाऊनवर्ड काय करेल, ट्राय टू बी प्रेस. ओके, डाऊनवर्ड तो खाली प्रेस करायला बघेल, आणि ह्याच्यामुळे तुमचं जितकं वरती फोर्स किंवा लोड असेल तितका हा काय होईल, पिस्टन खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. आणि त्याचबरोबर हा जो डायफ्रॅम आहे तो काय होईल, तो खाली प्रेस होईल. ओके, आणि ह्याच्यामुळेच काय होईल, तुमचं जे काय फ्लूइड आहे, जितकं तुम्ही वरून फोर्स किंवा कॉम्प्रेस कराल तितकं ते फ्लूइड काय होणार आहे, प्रेशर गेजमध्ये ॲक्ट होईल, आणि तितकं ते आपल्याला प्रेशर इथं काय होईल, ते डिस्प्ले थ्रू तो आपल्याला दाखवेल की किती आपलं ह्याच्यावरती लोड आहे. ओके, असं हे सिम्पल ह्याचं वर्किंग आहे. Figure shows hydraulic load cell. The hydraulic load cell consists of piston cylinder assembly, a pressure sensing sensitive element, that is diaphragm, and hydraulic fluid, that is oil. There is no contact between piston and cylinder wall, as there is a seal between hydraulic fluid is under preloaded pressure, and the pressure gauge is connected to a liquid medium. The input force applied to a piston via loading platform, piston moves downward and deflect the diaphragm. Okay, the deflection in the diaphragm increases the pressure in the fluid chamber. Okay, जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे काय, जसं की तुमचं लोड वाढत जाईल तसं काय होणार, पिस्टन डाऊनवर्ड मूव्ह होणार आहे, आणि तो काय होईल, डायफ्रॅमला खाली प्रेस करेल, आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, इथलं जे काय आपलं प्रेशर आहे ते इन्क्रीज व्हायला चालू होईल. डायफ्रॅम खाली गेल्यामुळे काय होईल, इथलं जे फ्लूइड आहे ते कसं होणार आहे, ट्राईज टू बी रेज. ओके, म्हणजे ते आपल्याला इथं प्रेशर वाढत जाऊन काय होणार आहे, ते आपल्याला प्रेशर गेजवरती दाखवणार आहे. ओके, म्हणजे जितकं लोड असेल तितकं आपल्याला प्रेशर गेज इथं काय होईल, डायरेक्टली आपल्याला तो काय करेल, तिथं मेजरमेंट मिळेल. This increase in pressure of fluid is a function of input force which is to be measured. It is indicated by a suitable pressure gauge calibrated in terms of force unit. That is, output of pressure gauge becomes the measure of input force on the piston. Output is linear and relatively unaffected by the quantity of fluid or its temperature. तर हायड्रोलिक लोड सेलमध्ये कसं आहे, आउटपुट आपलं लिनियर आहे, जितकं तुमचा फोर्स किंवा लोड असेल तितकंच आपल्याला आउटपुट त्या प्रोपोर्शनल मिळणार आहे. ओके, आणि हे कसं आहे, टेम्परेचर वगैरे ह्याचा फारसा याच्यावर इफेक्ट होत नाही. ओके, रिलेटिव्हली अनअफेक्टेड बाय दी क्वांटिटी ऑफ फ्लुइड ऑर इट्स टेम्परेचर. ओके, त्यानंतर न्यूमॅटिक लोड सेल म्हणजे काय बघूया. आता ह्याच्यामध्ये देखील जो प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट आहे तो काय, डायफ्रॅम आहे. डायफ्रॅम शक्यतो कशा असतात, विड्थला एकदम कमी असतात, जेणेकरून ते जितकं तुमचं लोड असेल तितकं ते काय होईल, त्या प्रोपोर्शनात ते डिफ्लेक्ट होतील. ओके, आणि परत ज्यावेळी प्रेशर तुमचं लोड रिलीज होईल त्यावेळी ते परत ओरिजिनल पोझिशनला येतील. आता न्यूमॅटिक लोड सेल आपल्याला दिसतो इथं. ह्याच्यामध्ये परत कसं वर्किंग प्रिन्सिपल न्यूमॅटिक लोड सेल आणि हायड्रोलिक लोड सेलचं सेम असतं. ओके, आता इथं आपल्याला परत डायफ्रॅम दिसतो, इथं लोड आहे, आणि खाली बघा आपल्याला काय, एअर फ्लो इनसाठी ओके, आणि एक काय चेंबर दिसते ज्याच्यामध्ये इथं तुमचं नोझल सीट आहे आणि हा ब्लीड व्हॉल्व आहे. ओके, म्हणजे नॉर्मल पोझिशनला कसं असणार आहे, वरती असणार आहे, एअर फ्लो इन आहे, ज्यावेळी लोड तुमचा काय होईल, ॲक्ट होईल डायफ्रॅमवरती, डायफ्रॅम इट विल ट्राय टू बी कॉम्प्रेस डाऊनवर्ड. ओके, आणि त्यामुळं जितकं तुमचं इथलं एअर असणार आहे ती कशामध्ये तुम्हाला दिसणार आहे, प्रेशर इंडिकेटरमध्ये. म्हणजे हायड्रोलिक आणि न्यूमॅटिक हे दोन्ही सेम आहे, फक्त इथं वर्किंग मीडियम काय चेंज आहे. हायड्रोलिकमध्ये आपलं हायड्रोलिक फ्लूइड होतं, ऑइल होतं, आणि इथं काय आपलं ॲज अ एअर ॲक्ट होणार आहे, तुमचं प्रेशर इन्क्रीज व्हायला. ओके, The working principle of pneumatic load cell and hydraulic load cell is same. The pneumatic load cell works on force balance principle. Pressure gauge is attached with the load cell arrangement to measure the air pressure inside the chamber. The load is applied on load plate. The diaphragm will deflect, increasing the pressure inside the chamber as the bleed wall is closed.
आता ह्याच्यामुळे काय होणार आहे, लोड ज्यावेळी अप्लाय होईल त्यावेळी काय होणार आहे, जो ब्लीड हॉल आहे हा कसा असणार आहे, क्लोज पोझिशनमध्ये असणार आहे. आणि जितकं तुमचं लोड असेल, जितकं तुमचं प्रेशर असेल ह्याच्यामध्ये, तितकं काय होईल तुम्हाला ते डायरेक्टली प्रेशर इंडिकेटमध्ये, तो प्रेशर इंडिकेटर काय होईल आपल्याला तो मेजरमेंट तिथं डायरेक्टली डिस्प्ले करेल. Upward force acted upon the diaphragm by the air in the chamber. The air pressure is a function of applied force. The concentrating force is displayed on pressure gauge calibrated in terms of force. ओके, म्हणजे इथे देखील तुमचं परत जी आउटपुट असणार आहे ते परत कसं असणार, लिनियर असणार आहे. ओके, म्हणजे तुमचं जितकं तुमचं इनपुट असेल, जितका फोर्स लोड असेल तितकंच त्या प्रोपोर्शन तो आपल्याला आउटपुट काय होईल, डिस्प्ले होईल. ओके, सो दिस इज हायड्रोलिक अँड न्यूमॅटिक लोड सेल. आता रिमेनिंग जे टाईप्स आहेत, स्ट्रेन गेज लोड सेल, पिझो इलेक्ट्रिक, ओके, हे आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.